असा विचार नरेंद्रच्या मनात आला. त्याच्या मुखातनं शब्द उच्चारले गेले, हे महान मंगले भगवते माते, मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. अत्यंत भारावलेल्या मनस्थितीत नरेंद्र मंदिराच्या बाहेर आला. गुरूंजवळ आला. रामकृष्णांनी विचारलं, नरेंद्र काय मागितलंस देवीकडे? तुझ्यासाठी नोकरी मागितलीस का? नरेंद्रने अत्यंत नम्रपणे आपण देवीजवळ काय मागितलं हे सांगितलं. गुरु म्हणतात, नरेंद्रा पुन्हा मंदिरात जा, यावेळी मात्र देवीकडे नोकरीच माग. नरेंद्र पुन्हा आत आला. पुन्हा तीच परिस्थिती. असं 3-4 वेळा झालं, पण नरेंद्र देवीकडे स्वतःसाठी नोकरी मागू शकला नाही. गुरूंनी पुन्हा याला आत पाठवलं. हा पुन्हा मंदिरात आला. पुन्हा याच्या मनात विचारांचं काहूर माजलं. ही जगज्जननी आहे, हिला सगळं कळतं. आणि नरेंद्रच्या मनात असे विचार आले कारण तो असामान्य होता. आणि म्हणूनच भौतिक सुखांचा त्याग करून अध्यात्माच्या वाटेने नरेंद्र वैराग्याकडे निघाला. आणि पुढे स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्ध झाला. तर विवेकानंदांची गुरुभक्ती, मूर्तीपूजा मान्य नसतानाही गुरु म्हणतात म्हणून त्यांची प्रत्येक आज्ञा पाळणारे, गुरूंची सेवा करणारे, आपल्या माता पित्यांची सेवा करणारे, देश सेवा करणारे स्वामी विवेकानंद खरे भक्त. आणि अशीच भक्ती ईश्वराला आवडते. म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर संत शिरोमणी तुकाराम महाराज की. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण नामस्मरण करूया. नामस्मरण माझ्या सोबत करायचं, जोरात म्हणायचं आणि म्हणताना टाळ्या वाजवायच्या. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जोरात म्हणा. मागचे युवक आवाज नाही येत आहे, जोरात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. स्वामी विवेकानंद की, रामकृष्ण परमहंस महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान की.
इसवी सन 1883. पहाटेच्या वेळी वर्तमानपत्र टाकणाऱ्या पोऱ्याने घरोघरी वर्तमानपत्र टाकले. थोडसा याचा आवाज वाढवा. माईक. अर्थात त्या काळात रोज वर्तमानपत्र येत नव्हतं. आठवड्यातनं एकदा वर्तमानपत्र यायचं, मात्र ते आठवडाभर पुरेल इतकं मोठं असायचं आणि लिहिता वाचता येईल अशी लोक त्यावेळी फार कमी. त्यामुळे प्रत्येक गावात काही निवडक घरांमध्ये वर्तमानपत्र यायचं. गावातली इतर मंडळी त्या घरी जमायची आणि त्या घरातली व्यक्ती बाकी लोकांना वर्तमानपत्र वाचून दाखवायची. अर्थात वाचायचं म्हणजे अगदी पहिल्या पानापासनं, पहिल्या ओळीपासनं शेवटपर्यंत पूर्ण वर्तमानपत्र वाचायचं. नाहीतर आता हातात वर्तमानपत्र आलं, हातात न्यूजपेपर आला म्हणजे लोक शेवटची पानं उघडतात. क्रीडा, मग मधल्या बातम्या, सिनेमे, कोणत्या हिरोनी काय केलं, कोणत्या हिरोईननी काय केलं, कोणता सिनेमा येतोय वगैरे. मग त्या चोरी दरोडे याच्या बातम्या मोठ्या हौशीने वाचतात. आणि मग शेवटी जर इच्छा झाली तर पहिल्या महत्वाच्या राजकीय सामाजिक बातम्या. तेव्हा तसं नव्हतं. तर पहाटेच्या वेळी वर्तमानपत्र आलं. पुण्याजवळच्या चिंचवड गावात वर्तमानपत्र आलं. त्या काळातलं प्रसिद्ध वर्तमानपत्र म्हणजे लोकमान्य टिळकांचं केसरी. चिंचवड गावामध्ये एक कीर्तनकार राहायचे. त्यांचं नाव हरिपंत चाफेकर. कीर्तनकार होते, पौरोहित्य करायचे, भाषेवर त्यांचं प्रभुत्व. त्यांच्याकडे वर्तमानपत्र आलं आणि गावातली इतर मंडळी त्यांच्याकडे जमली. हरदास बुवा, वाचा की काय आलंय वर्तमानपत्रात. आणि हरिपंतांनी वर्तमानपत्र उघडलं. पहिलं पान बघितलं. पाटलांना म्हणतात, पाटील, गावकऱ्यांना सांगा की त्यांनी आपल्या डोक्यावरचं पागोट जरा काढावं. पाटील विचारतात, काय झालं चाफेकर, काही अशुभ घटना आहे का? हो. सगळ्या गावकऱ्यांनी पागोट काढलं आणि आता चाफेकरांनी त्यांना बातमी वाचून दाखवली. ती बातमी वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूची होती. पूर्ण बातमी चाफेकरांनी वाचून दाखवली. त्या बातमीमध्ये इंग्रजांनी फडक्यांचे कसे हाल केले याचं वर्णन होतं. पहिल्या पानावर फडक्यांचं रेखाचित्र काढलं होतं. चाफेकरांनी ते रेखाचित्र गावकऱ्यांना दाखवलं. गावकऱ्यांनी रेखाचित्राचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याला सूतक आहे असं समजून सगळी मंडळी आपापल्या कामाला निघून गेली. लोक निघून गेले आणि लोक निघून गेल्याबरोबर या घरातली 3 मुलं, चाफेकरांची 3 मुलं आपल्या आईकडे हट्ट करायला लागली. आई, वर्तमानपत्र दे. आई म्हणते, मुलांनो, बाबा वाचतायत, त्यांचं वाचणं होऊ द्या, मग घ्या. नाही नाही, आम्हाला माहित नाही, वर्तमानपत्र दे. मुलं हट्ट करतायत. चाफेकरांची 3 मुलं, मोठा दामोदर, मधला बाळकृष्ण आणि लहान वासुदेव. वडिलांचं स्नान झालं. आता वडील पौरोहित्याच्या कामासाठी घराबाहेर जाणार. त्यांनी घराबाहेर पाऊल ठेवल्याबरोबर या मुलांनी वर्तमानपत्र पळवलं. वर्तमानपत्र घेऊन ही मुलं माडीवर आली. मोठ्या दामोदरांनी आपल्या दोन्ही भावांना वर्तमानपत्र वाचून दाखवलं. ती फडक्यांच्या मृत्यूची बातमी वाचून दाखवली. तेव्हा तो बाळकृष्ण आपल्या दादाला म्हणतो, दादा, इंग्रजांनी खूप छळलं रे फडक्यांना. तेव्हा लहाना वासुदेव,
आपल्या भावांना म्हणतो, दादा आपण ठोकूया का इंग्रजांना? दामोदर म्हणतो, अरे वासुदेवा, इंग्रजांना ठोकणं म्हणजे शेजारच्या गोठ्यातल्या गाईला 2 फटके मारण्यासारखं सोपं काम नाही. त्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतील. करू की. झालं, या 3 मुलांचं ठरलं. आपण इंग्रजांना धडा शिकवायचा. आपण इंग्रजांच्या विरोधात काहीतरी मोठी कामगिरी करायची यांनी ठरवलं. आणि ही मुलं बोलत असतानाच पायऱ्यांवरून कोणीतरी येण्याचा, पावलांचा आवाज आला. लगेच यांनी वर्तमानपत्राची घडी घातली, उशीखाली वर्तमानपत्र लपवलं. 3 जण दिवाणावर आडवे झाले. घोरणं सुरू. नाटक. आणि आता वडील हरिपंत आले. त्यांनी ते वर्तमानपत्र काढून घेतलं, मुलांकडे बघितलं. म्हणतात, विसरू नका, तुम्ही माझीच मुलं आहात आणि मी तुमचा बाप आहे. हे जे घोरण्याचं नाटक करत आहात ना, मला सगळं कळतंय. इंग्रजांच्या विरोधात जाण्याचं भलतसलत धाडस करू नका. यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले, कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आणि असं म्हणून वडील निघून गेले. मुलं झोपण्याचं नाटक करतच होती. आणि आता महत्वाची गोष्ट ही आहे की 1883 ला या मुलांनी ठरवलंय, आपण इंग्रजांना धडा शिकवायचा. आपण इंग्रजांच्या विरोधात काहीतरी मोठी कामगिरी करायची. आणि या मुलांनी कामगिरी केली आहे 1897 ला. इतकी वर्ष यांनी मनात दृढ निश्चय केला आणि त्या दृढ निश्चयाच्या पूर्ततेसाठी ही मुलं अथक परिश्रम करत राहिली. काय त्यांचा निश्चय होतो. 83 ला निश्चय घेतात, 97 ला त्याची पूर्तता होते. नाहीतर आपण कित्येकदा तावा दृढ निश्चय करतो, पेपरमध्ये, स्पेशली पेपरमध्ये कमी मार्क्स आले की आपला लगेच आपलं रक्त सळसळतं. बस उद्यापासून रोज 8 तास अभ्यास, नेक्स्ट एक्झाम मध्ये इतके मार्क्स आणणारच. तावात आपण प्रतिज्ञा वगैरे घेतो आणि जास्तीत जास्त 1-2 दिवस ती टिकते. पण त्यांचं तसं नव्हतं. त्या मुलांनी इतकी वर्ष काय केलं. मधला बाळकृष्ण आणि लहान वासुदेव, दोघं घरी थांबणार आणि मोठा दामोदर हा बाहेर जाऊन युवकांना एकत्रित करणार. या मुलांनी एक मोठी संघटना उभारली. जवळजवळ 350 ते 360 मुलं एकत्र झाली. हा युवकांचा समूह दर 3 दिवसांनी एकत्र यायचा. चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी 350 ते 360 मुलं दर 3 दिवसांनी एकत्र यायची. व्यायाम करायची, शस्त्रास्त्र चालवायचा सराव करायची. मात्र त्या काळात असे भारतीय एकत्र आलेत तर अशा संघटनांना दडपण्याचं काम इंग्रज करायचा. आणि म्हणून भेटायला काहीतरी कारण हवं. म्हणून या मुलांनी मारुतीची स्थापना केली, हनुमानाचं मंदिर बांधलं. त्या मारुतीचं नाव गोफण्या मारुती. ज्या मैदानात एकत्र येऊन या मुलांनी गोफण चालवायचा सराव केला. गोफण म्हणजे माहितीये का? हो की नाही? झोपलेत की काय? अरे वा, असं तर नाही की झोपेत ना जागे झाले. हो हो हो, असं तर नाही ना? जेव्हा शेतात पीक येतं तेव्हा त्या पिकावर पाखरं बसून पीक उद्ध्वस्त करतात, तेव्हा त्यांना उडवण्यासाठी शेतकरी उंच मचाणावर उभा राहतो, गोफण फिरवतो. तिथे तो गोटा पडतो, पक्षी उडून जातात. तर असं गोफण चालवून योग्य त्या ठिकाणी निशाणा साधण्याचा सराव या मुलांनी ज्या मैदानात केला तिथे हनुमानाची स्थापना, त्याचं नाव गोफण्या मारुती. अजूनही पुण्यात अशी अनेक हनुमानाची मंदिर आहेत ज्यांची नावं जरा आश्चर्यकारक आहेत.
मिठाईवाले, त्यांनी हनुमानाची स्थापना केली जिलब्या मारुती. लोखंड विकणारे, त्यांनी हनुमानाची स्थापना केली पत्र्या मारुती. पूर्वीच्या काळात घोडे राहायचे, गवत विकणारे लोक, त्यांनी हनुमानाची स्थापना केली गवत्या मारुती. अशी हनुमानाची मंदिरं आजही पुण्यात आहेत. या मुलांनी मंदिर उभारलं, संघटना उभी राहिली आणि आता यांनी ठरवलं आपल्याला इंग्रजांविरोधात काम करायचंय. काय करावं? आपण इंग्रजी सैन्यामध्ये प्रवेश मिळवू. इंग्रजी सैन्यामध्ये जे आपले भारतीय आहेत त्यांच्या मनात इंग्रजांविरोधात असंतोष निर्माण करू, त्यांच्या मनात देशभक्ती जागृत करू आणि 1857ला झालं तसं बंड पुन्हा करू, तशी क्रांती पुन्हा घडवून आणू. झालं ठरलं. इंग्रजी सैन्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चौकशी करायला दामोदर आणि बाळकृष्ण बाहेर जाणार. लहान वासुदेव घरी आई वडिलांची सेवा करणार आणि यांनी वडिलांना काय खोटं कारण सांगितलं? वडिलांना खरं सांगता कामा नये. वडिलांचा विरोध, त्यांना काय खोटं सांगितलं? हे दोन भाऊ वडिलांजवळ जातात आणि वडिलांना म्हणतात, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र दोघे. मोठे भाऊ वडिलांना म्हणतात, बाबा कित्येक वर्ष आम्ही तुमच्या सोबत कीर्तन केली, आता आम्हाला स्वतंत्रपणे जाऊ द्या की. आम्ही स्वतंत्रपणे जाऊ, वेगवेगळ्या गावात कीर्तन करू, आम्हाला जाऊ द्या ना. लहान वासुदेव, त्याला माहिती आपले दोन भाऊ कोणत्या कीर्तनाला जाणार. तो वडिलांना म्हणतो, बाबा जाऊ द्या ना. वडील म्हणतात, तू कशाला मध्ये बोलतोस चोपड्या? आम्ही बोलतोय ना, आम्ही ठरवू. दोघं विनंती करताय, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र. बाबा जाऊ द्या ना. आणि वडिलांनी परवानगी दिली. वडिलांची परवानगी मिळाल्यावर ही मुलं निघाली. यांनी काय ठरवलं? आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ, करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ. सैन्यात शिरुनिया सैन्य पितगुया सार, सैन्यात शिरुनिया सैन्य पितगुया सार. 57 क्रांती पुन्हा पेटवू वार, 57 क्रांती पुन्हा पेटवू वार. तंबोरी करू देहाची चांगली, भंबेरी उडवू शत्रूची चांगली. अंतरी ज्योत प्रीतीची देवली, जयनाद असा अंबरात मिरवून ठेवू. करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ, करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ. आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा, आम्ही स्वतंत्र दोघे कीर्तन करण्याचा. करुनिया बहाणा निघती भाऊ भाऊ. निघाले. सांगली, इचलकरंजी, सातारा, सोलापूर, वेगवेगळ्या ठिकाणी हे दोन भाऊ गेलेत. अहो, आमची 350 मुलं आहेत. सगळ्यांचा युद्ध सराव आहे, सगळ्यांकडे प्रचंड सामर्थ्य आहे, रोजचा व्यायाम आहे. सगळ्यांना तलवारी चालवता येतात, शस्त्रास्त्र चालवता येतात. आम्हाला सैन्यात प्रवेश देता का? पण कुठेही या मुलांना इंग्रजी सैन्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. बिचारे दोघा खचले आणि वापस घरी आले. तेव्हा लहान वासुदेव आपल्या दोन भावांना म्हणतो,
दादा, आपण असं करूया का, आपण लोकमान्य टिळकांना जाऊन भेटू. लोकमान्य टिळक नक्कीच आपल्याला मदत करते. ठरलं, लोकमान्यांना भेटायचं. आता लोकमान्यांना भेटायचं म्हणजे सरळ त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटणं. लोक घाबरायची हो, कारण लोकमान्यांचं ते व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरचं ते तेज, त्या वजनदार मिशा, डोक्यावरची ती लाल बुंद पगडी. गर्दीत अशी पगडी दिसली की लोक ओळखायची, टिळक महाराज आले आणि त्यांना जायला वाट द्यायची. चेहऱ्यावरचं त्यांचं ते तेज, अंगात तो सदरा, ते धोतर, पायात तो अस्सल पुणेरी जोडा, चालताना कर कर असा वाजणारा, असा काढून समोरच्याला फेकून मारला तर समोरचा तिथे संपलाच पाहिजे असल्या वजनाचा. लोकमान्यांची तल्लख बुद्धिमत्ता. लोकमान्यांना भेटायला 2 उत्सव सोपे, सार्वजनिक गणेशोत्सव नाहीतर शिवजयंती. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. हेतू हाच, भारतीयांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, लोकांच्या मनात देशाविषयी प्रेम निर्माण करता यावं, इंग्रजांच्या विरोधात असंतोष वाढावा, हा हेतू. आणि टिळकांच्या त्या मंडळाची मिरवणूक, लोक थरकावायची होती मिरवणूक बघायला. कारण मिरवणुकीत फक्त लेझिमवाल्यांची पथकं नसायची, तर आगीची चक्र, त्यातनं उड्या मारणारे पहलवान, वेगवेगळी शस्त्रास्त्र चालवून दाखवणारे पहलवान. आणि अशा मिरवणुकीचा फायदा घेऊन कित्येकदा लोकमान्य इंग्रजांवर हल्ला करायचे, इंग्रजांवर लाठ्यांचा हल्ला करायचे. इंग्रजाला कळलं, या मिरवणुकीत ज्या काठ्या आहेत या फक्त झेंडे टांगायला किंवा दाखवायला नाही, तर वेळ आली तर आपल्यावर उगारायला आहेत. म्हणून मिरवणुकीच्या आधी इंग्रजांनी नियम काढला, मिरवणुकीत काठ्या आणता येणार नाही. मिरवणुकीचे आयोजक टिळकांकडे, टिळक, इंग्रजांनी नियम काढलाय, मिरवणुकीत काठ्या आणता येणार नाही, आता काय करायचं. लोकमान्य तितकेच शांत. या गोऱ्या तोंडाच्या माकडास वाटते की डोकं काय ते फक्त यालाच आहे. आपल्याकडे सुद्धा डोकं आहे, आपल्याला सुद्धा बुद्धिमत्ता आहे, हे आपण याला दाखवून देऊ. म्हणजे मिरवणुकीत कोणीही काठ्या आणायच्या नाहीत. अहो पण टिळक आपले झेंडे, प्रत्येकाच्या खांद्यावर ऊस द्यायचा, प्रत्येकाने झेंडे ऊसाच्या काणक्याला लावायचे. झालं, मिरवणूक सुरू झाली. इंग्रज आपला खुश होता, आपण आता बंदी घातली आहे, आता हे काही करू शकणार नाही. आणि मिरवणूक सुरू झाल्याबरोबर तो जास्तच घाबरला. प्रत्येकाच्या खांद्यावर ऊस. आणि इंग्रजाला जास्त भीती वाटली, कारण एखाद्या वेळी काठीचा मार परवडला, ऊस जास्त जोरात लागतो. टिळकांची बुद्धिमत्ता. इंग्रज लगेच अधिकारी टिळकांकडे, टिळक, व्हाय आर यू डुइंग लाईक दिस, हे ऊस कशासाठी. लोकमान्य त्याला उत्तर देतात, तुम्ही काठ्यांवर बंदी घातली, आम्ही झेंडे कशाला लावायचे. बंदुका देता का, रायफल त्यांच्या बायोनेटला झेंडे लावतो. काठ्या आणायच्या नाही याचा काय अर्थ आहे. ऊस कशासाठी. त्याचं काय आहे ना, मिरवणूक संपल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना ऊसाचा रस लागतो. आता ऊसाचा रस काढायचा म्हणजे ऊसासाठी वेगळा गाडा करावा लागतो. प्रत्येकाच्या खांद्यावर ऊस दिलाय, गाड्याचा खर्च वाचला. आता मिरवणूक संपली की ऊसाचे झेंडे काढले, रस काढला ऊसाचा की सगळे पिणार.
हा हा ओके ओके. कसलं ओके आणि कसलं काय. पण टिळकांच्या बुद्धिमत्तेसमोर इंग्रजाचा टिकावा काही लागत नाही. इंग्रज स्वतः टिळकांना घाबरतात हे माहीत असल्यामुळे चाफेकरांनी ठरवलं आपण टिळकांना भेटायचं, टिळकांचा सल्ला घ्यायचा, टिळक आपल्याला मदत करणार ठरलं. जवळचा उत्सव शिवराज्याभिषेक दिनाचा. लकडी पुलाच्या विठ्ठल मंदिरात स्वतः लोकमान्य येणार, तिथे हा उत्सव साजरा होणार हे यांना कळलं. ही मुलं आयोजकांकडे आली. आयोजकांना सांगितलं आम्ही गोफण्या मारुती मंडळाचे कार्यकर्ते, आमचे 300-350 मुलं आहेत, आम्हाला टिळकांचं मार्गदर्शन हवंय, टिळकांचा सल्ला हवाय. तर कार्यक्रमात टिळकांसमोर आम्हाला काव्य सादर करायचंय. काव्य ठीक आहे ठीक आहे, तुमचं नाव लिहून घ्या. मुलांनो एक लक्षात ठेवा, शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला शोभेल असंच गाल. चुकून जर तोंडातनं अपशब्द निघाले, भलत सलत काही बोललात, तर समोर उभे असलेले टिळकांचे पहलवान तुमचे हातपाय तोडल्या वाचून राहणार नाही. हे ध्यानात असू द्या. चाफेकर म्हणतात हो हो कल्पना आहे. टिळक असेपर्यंत तरी हा नियम होता. कार्यक्रमाला शोभेल असंच बोलायचं, असंच वागायचं. आता तो नियम गेलाच आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, गणपतीची मूर्ती बसवली असते, समोर लाऊडस्पीकरवर गाणे चालू असतात, तेरा प्यार 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 हुक्का. लोक वाकडी तिकडी नाचत असतात, शिवीगाळ, त्या मिरवणुकीमध्ये शिवीगाळ चालू असते, लोक पिऊन तमाशे करत असतात. काय दिवस आलेत हो आपल्या देशावर. पण त्या काळात नियम झालं, मुलांना परवानगी मिळाली. चाफेकर बंधू कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. कार्यक्रम सुरू झाला. स्वतः लोकमान्य कार्यक्रमाला आले. आणि आता आयोजकांनी सांगितलं तुम्हाला गायला काही हरकत नाही, मंचावर जा आणि गाणं सुरू करा. चाफेकर बंधू मंचावर आले. एकाच्या हातात डफ, एकाच्या हातात तुणतुण, आणि आता तिघांनी गायला सुरुवात केली. या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषच उरला नाही पुरुष तो. या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषच उरला नाही पुरुष तो. सगळी सभा आश्चर्याने यांच्याकडे बघायला लागली. शिवराज्याभिषेक दिनाचा हा कार्यक्रम, स्वतः लोकमान्य समोर बसले असताना ही मुलं हे गातायत आणि ही मुलं गातायत या भरत भूमीचे ठाई कुणी पुरुषच उरला नाही पुरुष तो. एकाने आपल्या मिशीला पिळ दिला, काय गाताय मुलांनो, आणि या मुलांनी गायला सुरुवात केली. बहुमिषा भार वाढविला म्हणून या काय तो झाला पुरुष तो. बहुमिषा भार वाढविला म्हणून या काय रे झाला पुरुष तो. एकाने आपली पोरं बाळ जरा जवळ केली आणि ही मुलं गातात, लेंढार पशु समव्याला म्हणून या काय रे झाला पुरुष तू. लेंढार पशु समव्याला म्हणून या काय रे झाला पुरुष तू. ही मुलं गातायत. सगळी सभा आश्चर्याने यांच्याकडे बघते. आणि आता तावा तावा दामोदराने गायला सुरुवात केली. पुरुषती झाशीची राणी, पुरुषती झाशीची राणी, महामर्दानी रंगली रणी रंगली रणी रंगली रणी. निज देशाच्या प्रीत्यर्थ जो अचाट करी पुरुषार्थ पुरुष तो. निज धर्माच्या प्रीत्यर्थ जो अचाट करी पुरुषार्थ पुरुष तो. निज राष्ट्राच्या प्रीत्यर्थ जो अचाट करी पुरुषार्थ पुरुष तो. यांचं गाणं झालं. टिळकांनी आयोजकांना सांगितलं, या मुलांना सांगा की कार्यक्रम संपल्यावर मला भेटल्याशिवाय जाऊ नका. यांच्यापर्यंत निरोप आला.
कार्यक्रम संपला. सगळी मंडळी वापस निघून गेली. चाफेकर बंधू 3 जण थांबले होते. आयोजकांनी सांगितलं, विठ्ठलाच्या मंदिरात टिळक तुमची वाट बघतायत, जा. 3 जण विठ्ठलाच्या मंदिरात आले. विठ्ठलाची मूर्ती आहे, बाजूला समई ठेवली आहे, एका बाजूला लोकमान्य स्वतः बसले. 3 लोकमान्यांना नमस्कार केला. लोकमान्य या 3 म्हणतात, बसा. तुमच्या समोर काय बसला, बसा. आणि 3 जण बसले. आणि आता लोकमान्यांनी बोलायला सुरुवात केली. छान गायला, मात्र गाताना असं म्हणालात की युद्ध न करता नुसता तळतळ करणं, शत्रूच्या नाशाच्या इच्छा करणं म्हणजे रांडक्या बोंडक्यांसारखी नुसती बोट मोडणं आहे. अशी विद्वांसारखी बोट मोडून काय होणार, असं तुम्ही गाताना म्हणालात. भाषण करणं, उपदेश करणं, पोपटपंची करणं ही म्हाताऱ्या कोताऱ्यांची कामं आहेत, असं तुम्ही म्हणालात. आणि आता टिळकांनी 3 नजर रोखलीच. आम्ही म्हातारे झालोत, आम्हास मान्य आहे. आम्ही म्हातारे झालोत, आम्हास मान्य आहे. पण चाफेकर, तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता? चाफेकर, पुण्यामध्ये, नगरमध्ये, नाशिक, साताऱ्यामध्ये सध्या प्लेग नावाचा रोग पसरलाय. प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली इंग्रज भारतीयांवर जुलूम करत असताना तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता? चाफेकर, घरातला प्लेगचा रोगी तपासणीसाठी शिबिरात न्यायचा आणि त्यावेळी घरात कोणी नाही हे बघून सगळं घर लुटायचं, घराला आग लावायची. असला भयंकर प्रकार सुरू असताना तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा दिलात आम्हास? चाफेकर, ऐका. चाफेकर, प्लेग कळण्याची लक्षणं 2. अंगात ताप येणार आणि गाठ येणार. ही गाठ काखेत येईल किंवा जांघेत येईल. चाफेकर, आमच्या घरातल्या माता भगिनींना, आमच्या माय माऊलींना अशी गाठ आली आहे की नाही हे बघण्यासाठी इंग्रजाकडे डॉक्टर्स असताना, नर्सेस असताना इंग्रज त्या ठिकाणी पोलिसांना पाठवतो. आमच्या घरात अंधार असतो म्हणून आमच्या माय माऊलींच्या तपासणीसाठी हे पोलीस जबरदस्तीने त्यांना रस्त्यावर घेऊन येतात, रस्त्यावर त्यांची तपासणी करतात. अशी परिस्थिती असताना तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता आम्हास? चाफेकर, आमच्या घरातली वडीलधारी मंडळी, आमचे वडील, काका, मामा, आजोबा यांना हे पोलीस रस्त्यावर घेऊन येतात, तुमच्या जांघेत हात घालायचा म्हणतात आणि त्यांची धोतरं फेडतात फटाफटा. तेव्हा तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा देता आम्हास? चाफेकर, 3 दिवसांपूर्वीची बातमी ऐकलीत? शनीच्या पारावर 3 दिवसांपूर्वी आमच्या घरातल्या, आमच्या भारतीय स्त्रियांना, जवळजवळ 100 स्त्रियांना या पोलिसांनी रस्त्यावर आणलं, रस्त्यावर तुमची तपासणी करायची आहे म्हणून. आणि सगळ्यांच्या देखत बेअब्रू नको म्हणून आमच्या माय माऊलींनी तिथे दगडावर डोके आपटून प्राण दिले. तेव्हा तुम्ही तरुण असल्याचा काय पुरावा दिला आम्हास? 100 बायकांचा जीव गेला,
चाफेकर कुणाला म्हातारे म्हणता, कुणाला निष्क्रिय म्हणता. तिघांच्या अंगावर असला काटा आला. तिघांनी आपलं डोकं टिळकांच्या चरणांवर ठेवलं. टिळक, यावर काही उपाय? लोकमान्य सांगतात, चाफेकर, उपाय एकच. या इंग्रज पोलिसांना आदेश देणारा जो अधिकारी, त्याचं नाव रँड. या रँडला संपवायचं. ठरलं. टिळक, आम्ही रँडला संपवू, आम्ही हा अन्याय थांबवू. पण टिळक, त्यासाठी आम्हाला बंदुका लागतील. बंदुका मिळतील, तुम्ही द्याल. पत्ता सांगेन. काय पत्ता आहे? लकडी पुलाच्या पोलीस चौकीत बंदुका आहेत. काय पत्ता सांगितलाय का? पोलीस चौकीत बंदुका आहेत. टिळक, चौकीत आहेत हे आम्हालाही माहिती. आम्हाला कशा मिळतील? मुलांनो, रात्रीच्या वेळी पोलीस चौकीत 6च पोलीस असतात. तुम्ही 350 आहात. बंदुका मिळवू शकता. ठरलं. इंग्रजांच्या विरोधात आमच्या मनात असंतोष आहे, व्यक्त कसा करायचा या मुलांनी ठरवलं. मुंबईला इंग्लंडच्या राणीचा, व्हिक्टोरियाचा पुतळा आहे. आपण तिथे जाऊ, त्या पुतळ्याला डांबर फासू. आणि आता ही मुलं निघाली, मुंबईला आली. रात्रीच्या वेळी पुतळ्याच्या बाजूला एक चौकी होती, पोलीस चौकी. तिथल्या पोलिसांना गोष्टींमध्ये काही मुलांनी गुंतवलं. चाफेकर बंधू आणि त्यांच्यासोबत 10-15 जण पुण्यावरून मुंबईला आले. त्या पोलिसांना गप्पांमध्ये काही लोकांनी गुंतवलं. त्यांचा सिगरेटचा ब्रँड यांनी ओळखून ठेवला. आणि तेवढ्या वेळात बाकीची मुलं त्या व्हिक्टोरियाच्या पुतळ्यावर चढली. वर डांबर ओतलं, नारळाच्या शेंडीने चांगलं डांबर फासलं. खाली उतरली. तिथे एक पाटी ठेवली. प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली इंग्रज भारतीयांवर जो जुलूम करतो त्याच्या अन्यायाचं प्रतीक अशी पाटी तिथे ठेवली. आणि ही मुलं निघाली. म्हणजे उगाचच आलं, डांबर ओतलं, झालं असं काही केलं नाही, तर तिथे पाटी ठेवून ही मुलं निघाली. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी सगळी मुंबई जागी झाली. लोक चहा प्यायला म्हणून बाल्कनी मध्ये आले. पुतळ्याकडे बघितलं. काल रात्रीपर्यंत इंग्लंडची असलेली राणी एका रात्रीत आफ्रिकेची कशी झाली? का कुळकुळीत पुतळा? सगळ्या मुंबईमध्ये बातमी पसरली. पोलीस आले आणि आता भारतीय त्या पुतळ्याच्या आजूबाजूला गर्दी करायला लागले. ती पाटी वाचायला लागले. आणि लक्षात घ्या, चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी त्या गर्दीमध्ये जायचे. ती पाटी वाचून भारतीय काय प्रतिक्रिया देतात, भारतीयांच्या मनात यावर काय विचार आहेत, हे ऐकायचे. आणि असं थांबल्यानंतर काही दिवसांनी ही मुलं परत निघाली. मुंबईतून पुण्याकडे निघाली. मात्र पोलिसांना बातमी कळली. पुण्याजवळच्या काही मुलांचं हे काम असल्याचं वृत्त त्यांच्यापर्यंत आलं. आणि जागोजागी नाकेबंदी. मुंबई पुण्याला जोडणारे सगळे रस्ते, सगळीकडे नाकेबंदी. आता ही मुलं, प्रत्येक गाडीची तपासणी होते. गाड्यांनी कशी जातील? ही मुलं मुंबई ते पुणे पायी आली. विचार करा हो, काय त्यांचं सामर्थ्य असेल. मुंबई पुणे आता एक्सप्रेस हायवे आहे, तरी आपल्याला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतात. एवढं अंतर ही मुलं पायी आली. सगळी मुलं कशी बशी जंगलातनं पुण्यात शिरली. पण तरीही पुण्यात शिरायला एक तो चेक नाका होता. दुर्दैवानी एक तो डांबराचा डबा वासुदेवाच्या हातात राहिला आणि त्याला एका पोलिसांनी पकडला. याने डब्बा मागे लपवला.
ज्या पोलिसांनी पकडलं त्याचं नाव रामा पांडू. दोन ईश्वराची नावं एकत्र, राम आणि पांडुरंग. भारतीय मात्र अत्यंत हरामखोर, भारतीयांचाच द्वेष करणारा असा देशद्रोही पोलीस रामा पांडू. त्यांनी याला पकडलं. त्याने तो डबा मागे लपवला. हातात काय आहे? वासुदेव तितक्या शांततेने, डबा. तो पोलीस म्हणतो, दाखव. आणि दाखव म्हटल्याबरोबर त्याला दाखवण्यासाठी वासुदेवाने जो हात समोर आणला, त्याची तोंडावर एक बुक्की मारली. तिथेच बेशुद्ध. याला शुद्ध आली तेव्हा तो इस्पितळात होता, याच्यावर उपचार सुरू होते. तो पोलीस, त्याला बाकीच्यांनी विचारलं, तुला ज्याने मारलं त्याचा चेहरा ओळखू शकशील का? आणि याच्या डोळ्यासमोर वासुदेवाचा चेहरा आला. त्यांनी मारलेली ती बुक्की याला आठवली. नको. आणि कित्येकदा लोकांना असं वाटतं की पुण्यात प्लेग पसरला, भारतीयांवर अन्याय सुरू झाला आणि चाफेकरांनी लगेच रँडला मारलं. पण तसं झालं नाही. चाफेकरांनी जवळजवळ 11 पत्र पाठवली रँडला की प्लेगच्या तपासणीच्या नावाखाली जो भारतीयांवर अन्याय होतोय, या अन्याय करणाऱ्या पोलिसांना आज्ञा देणारा तू आहेस. हे प्रकार थांबले पाहिजे, हा अन्याय थांबला पाहिजे, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी पत्र पाठवली तरीही अन्याय थांबत नाही. म्हणून मुलांनी योजना आखली. दिवस ठरला 22 जून 1897. त्या दिवशी इंग्लंडच्या राणीच्या राज्यरोहणाचा, हीरक महोत्सवाचा समारंभ पुण्यात कलेक्टरच्या वाड्यात होणार होता. पुण्यातला कलेक्टरचा वाडा म्हणजे आजचं पुणे विद्यापीठ. आता 1897 तेव्हाचा जरा तुम्ही अंदाज लावा. तेव्हा पुणे एवढं विस्तृत नव्हतं. साधारणतः गणेश खिंडीपर्यंत पुण्याचा विस्तार. गणेश खिंडीपासनं पूर्ण जंगल आणि पलीकडे तो कलेक्टरचा वाडा. तिथे सगळे इंग्रज अधिकारी जमणार. रँड त्या ठिकाणी येणार हे या मुलांना कळलं. यांनी योजना आखली. रात्रीच्या वेळी समारंभ संपला म्हणजे रँडची बग्गी तिथून निघेल, पुण्याकडे येईल. मध्ये गणेश खिंड. गणेश खिंडीमध्ये ही मुलं लपून बसतील, चाफेकर बंधू. वासुदेव त्या कलेक्टरच्या बंगल्याजवळ थांबेल. रँडची बग्गी तिथून निघाल्यावर वासुदेव बग्गीच्या मागे धावत येईल. गणेश खिंडीमध्ये बग्गी आली की हा इशारा करेल,